श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मच्छिंद्रनाथ। एके दिवशी कैलासात शिव पार्वतीसह बसले असता पार्वती म्हणाली, प्राणनाथ, तुम्ही जो मंत्र जपत असता तो मंत्र मलाही सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, मंत्र अत्यंत पवित्र असल्याने तो एकांताच्या ठिकाणीच सांगायचा असतो, करिता आपण कोठेतरी निर्जन जागी जाऊ। इतके बोलून पार्वतीसह शंकर नदीवर आरूढ झाले आणि प्रशस्त जागा शोधित शोधित शेवटी यमुना तीरी जाऊन उभयता बसले। त्यावर शिवानी नंदीला लांब बसायला सांगून पार्वतीस मंत्र सांगितला। तो मंत्र नदीच्या काठाशी विहार करणाऱ्या एका मच्छीच्या पोटातील गर्भाने ऐकून हुंकार दिला। पुढे तोच गर्भ मच्छिंद्रनाथ या नावाने प्रसिद्धीस आला। मच्छिंद्रनाथांनी 12 वर्षे तप करून दत्तात्रयांची कृपा संपादन केली। त्यावर त्यांच्या आज्ञेप्रमाणे जगाच्या उद्धारास्तव ते संचारार्थ निघाले। पुढे मच्छिंद्रनाथ आपला शिष्य गोरखनाथासह फिरत फिरत जगन्नाथपुरीला गेले। तेथे त्यांनी काही दिवस मुक्काम केला। एके दिवशी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोरखनाथ भिक्षेला जाऊ लागले। तेव्हा वाटेत काही मुले चिखल घेऊन खेळत होती। त्यांचा तो खेळ पाहत ते क्षणभर तेथे उभे राहिले। एका मुलाने चिखलाचा बैल केला, दुसऱ्याने गाडी केली आणि तिसरा ती गाडी हाकण्याकरिता एक पुतळा करण्याचा प्रयत्न करू लागला, पण काही केल्या त्याला ते जमेना। त्यावर तो गोरखनाथास उद्देशून म्हणाला, अहो बाबा, आम्हाला याचा एक गाडीवाला करून देता का? बरं, आणा चिखल, असे म्हणून गोरखांनी एक सुंदर पुतळा केला। त्या समयी गोरखनाथ संजीवनी मंत्र घोकत होते, त्यामुळे त्या पुतळ्यात चैतन्य निर्माण होऊन तो मोठमोठ्याने रडू लागला। तेव्हा मुले भिवून चहूकडे पळाली। गोरखनाथही एका पडक्या घरात जाऊन दडून बसले। रोजची वेळ निघून गेली तरी गोरख अजून आला नाही, म्हणून मच्छिंद्रनाथ त्यांना शोधण्यासाठी निघाले। वाटेवर ती पोरे उभी होती। त्यांना पाहून त्यांनी, अरे पोरांनो, तुम्ही माझ्यासारखाच एक बाबा पाहिलात का? असे विचारले। तेव्हा पोरांनी घडलेली सर्व हकीकत मच्छिंद्रनाथांना सांगितली। तसेच तो पुतळाही दुरून दाखविला। मच्छिंद्रनाथांनी पुतळा जिवंत झाल्याचे कारण ताडले। त्यावर त्या मुलाला उचलून घेऊन गोरखासह ते स्वस्थानी गेले। पुढे शुभ दिवस पाहून त्यांनी त्या बालकाला गहिनीनाथ असे नाव ठेवले। हेच निवृत्तीनाथांचे गुरु होत। एके दिवशी आपल्याला अनुग्रह देण्यासाठी गोरखांनी मच्छिंद्रनाथांच्या जवळ प्रार्थना केली। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, तू जेव्हा माझ्या कसोटीला उतरशील तेव्हा मीच होऊन तुला अनुग्रह देईन। सध्या मला फार भूक लागली आहे, तेव्हा सत्वर भिक्षा घेऊन ये। त्यावर गोरख भिक्षेला निघाले। ते ज्या घरी प्रथम गेले त्या घरी त्या दिवशी श्राद्ध होते, त्यामुळे तेथे त्या सुग्रास भोजनाची भिक्षा मिळाली। गोरखांनी ती मच्छिंद्रनाथाच्या पुढे नेऊन ठेवली आणि त्यांच्या आज्ञेची वाट पाहत ते बाजूला उभे राहिले। भोजनोत्तर मच्छिंद्रनाथ म्हणाले, बेटा, मला यातील वडे फार फार आवडले, उद्याही पण असलेच वडे घेऊन ये। दुसऱ्या दिवशी गोरख परत त्याच घरी गेले आणि कालचे वडे माझ्या गुरूंना फार आवडले, तेव्हा आज पण तसलेच वडे द्या। बाई म्हणाली, काल मिळाले म्हणून आज कसे मिळतील बाबा, पुढे हो पुढे। तेव्हा गोरख म्हणाले, माझ्या गुरूंना तुमचेच वडे आवडले म्हणून कसेही करून तुम्ही आज माझ्या गुरूंना वडे दिले पाहिजे। त्यावर तिने मुद्दाम वडे करून दिले। ते खाल्ल्यावर पुन्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, बेटा, उद्याही असलेच वडे आण हं। गुरु आज्ञेप्रमाणे तिसऱ्या दिवशी पण त्याच घरी गोरख भिक्षेला गेले। गोरखाला पाहताच बाई संतापली। ती म्हणाली, रोज रोज वडे द्या, सारखे तुला वडे कसे मिळतील? आज दुसऱ्या घरी जा की।
गोरख म्हणाले, तुमचेच वडे आणावे म्हणून गुरूंनी आज्ञा केली आहे, तेव्हा हवे तर तुम्ही त्याच्या मोबदला काहीही द्या, परंतु आज एक दिवस तरी वडे द्याच. यात गुरूंची इच्छा तृप्त करण्याची हा एकच मुख्य उद्देश आहे. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या डोळ्यात जे काही अप्रतिम तेज आहे ते मला देशील तर मी वडे करून देईन. ते ऐकून गोरख म्हणाले, तुम्ही सत्वर वडे घेऊन या, मग मी तुम्हाला लगेच माझ्या डोळ्यातील तेज काढून देतो. त्यावर तिने वडे करून आणले. तोच गोरखांनी आपली बुबुळे काढून तिच्या पुढे ठेवली व डोळ्यांवर कापडाची पट्टी बांधून गुरुसाठी ते भिक्षा घेऊन गेले. गुरुने विचारले, गोरख, डोळ्यांना काय झाले? गोरख म्हणाले, काही नाही महाराज, आपण आधी भिक्षा घ्यावी. गुरु म्हणाले, आधी सांग, नाही तर मी भिक्षा घेणार नाही. तेव्हा गोरखांनी घडलेली सर्व हकीकत त्यांच्या पुढे सांगितली. शिष्याची भक्ती पाहून मच्छिंद्रनाथांचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यांनी गोरखांना जवळ घेतले आणि त्यांच्या डोळ्यावरून हात फिरविला. जेणेकरून गोरखांना पूर्ववत दृष्टी आली. नंतर त्यांनी त्यांच्यावर कृपावृष्टी करून त्यास कृतार्थ केले. स्त्री राज्यातील राणी मैनाकिनी हिने आपणास मारुती रायांचा सहवास लाभावा यासाठी 12 वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा मारुती रायांनी, तुझी इच्छा माझ्याने पुरी करवणार नाही करिता माझ्याऐवजी मी मच्छिंद्रनाथांना तुझ्याकडे पाठवीन असे सांगितले. मारुती रायांकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे मच्छिंद्रनाथ स्त्री राज्याकडे जाण्यास निघाले. तेव्हा पुरुषांना जाण्याची बंदी असल्याने बावा वैरागी देखील त्या दिशेला फिरकत नसत. मच्छिंद्रनाथांना पाहताच पहारेकरी स्त्रियांनी त्यास आत जाण्याची बंदी केली. त्यांना वाटले की या जोगड्या आपली शस्त्रे पाहून भिवून परतेल, पण दुसऱ्या क्षणाला म्हणजे त्याहून अगदीच उलट घडून आले. मच्छिंद्रनाथ उभ्याच जागेवर नाहीसे झाले आणि अदृश्यपणे त्यांनी राणीच्या महालात प्रवेश केला. मारुती रायांच्या सूचनेवरून राणी मैनाकिनी त्यांची वाटच पाहत होती. तिने अत्यंत आदरपूर्वक नमन करून त्यांना उच्चासनी बसविले आणि त्यांची पादपूजा करून दूध फळे अर्पण केली. त्यावर तिने इच्छा दर्शवल्याप्रमाणे ते तिच्याकडे राहिले. इकडे गोरखनाथांच्या तपश्चर्येची 12 वर्षे संपली. त्यावर ते गुरु मच्छिंद्रनाथांच्या शोधार्थ निघाले. वाटेत त्यांना नाथांकडून बातमी लागल्यावरून ते स्त्री राज्याकडे वळले, परंतु तेथे पुरुषांना जाण्याची बंदी आहे हे कळताच पुढे कसे करावे याबद्दल विचार करीत ते बसले. इतक्यात कलिंगा नावाची एक कलावंती आपल्या साथीदारासह स्त्री राज्यात चालली होती. ती पण तेथे आली, कारण तबला वाजवणाऱ्या बाईच्या पोटात एकाएकी दुखू लागले. आजच्या कार्यक्रमात हा मोठा व्यत्यय आला, तेव्हा कसे करावे हा विचार तिच्या मनात घोळू लागला असता गोरखनाथ तिला म्हणाले, मला तबला उत्तम वाजविता येतो, तू काळजी करू नको. मी स्त्री वेश धारण करून तुझ्या बरोबर येईन व आजचा दिवस साथ करीन. हे गोरखनाथांचे शब्द ऐकून चला तर असे म्हणून ती उठली. आपल्याला आज देवच पावला असे तिला वाटले. स्त्री वेशधारी गोरखनाथ काखेत तबला घेऊन कलिंगे बरोबर जाऊ लागले. दर महिन्याला तिचा तेथे कार्यक्रम होत असल्याने साथीदारासह नेहमीच्या जागेत ती उतरली. रात्री कलिंगेचे नर्तन सुरू झाले. मैनाकिनी व मच्छिंद्रनाथ हे उभयता नर्तन पाहण्यास जेव्हा गुंग झाले, तेव्हा तबला वाजविता वाजविता चलो चलो मच्छिंदर गोरखाया असा गोरखांनी 3 वेळा आवाज काढला.
तोच मच्छिंद्रनाथ दचकून चहूकडे न्याहाळू लागला. थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज निघाला. तेव्हा आज काही माझे चित्त लागत नाही, कार्यक्रम बंद करा असे म्हणून ते उठले. इतक्याच गोरखनाथांनी आपले रूप प्रकट केले आणि गुरुचरणी मिठी घातली. त्यावर राणीच्या आग्रहास्तव गोरखनाथ काही दिवस तेथे राहून पुढे मच्छिंद्रनाथासह ते स्त्री राज्यातून निघते झाले. मच्छिंद्रनाथांना जरी उपाधी नको होती तरी मारुतीरायांची भीड मोडता येत नसल्याने स्त्री राज्यात जाऊन ते राहिले. पण त्यातून कोणत्या युक्तीने सुटायचे असे त्यांना सारखे वाटे. गुरुपेक्षा शिष्य शहाणा असावा ह्या म्हणीप्रमाणे गोरखनाथांनी मोठ्या युक्तीने मच्छिंद्रनाथांना त्या जागेतून हलविले.